स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रोनो चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत ना स्मार्ट बाजारला। स्मार्ट बाजारमध्ये काय काय ऑफर्स आहेत किंवा काय काय मिळतं हे सगळं आज आपण पाहणार आहोत। किती डिस्काउंट आहे किती नाहीये किंवा काय काय व्हरायटी अवेलेबल आहे हे सगळं आज आपण पाहणार आहोत। सो आता पहिल्यांदा आतमध्ये एंटर केल्या आपण क्लोथिंग सेक्शनला येऊन पोहोचतो। मेन्स, वुमन्स आणि किड्स मध्ये इथे भरपूर व्हरायटी आहे कपड्यांची। कपड्यांची स्टार्टिंग प्राइस 299 पासून आहे। मग पुढे तुम्ही जसे कपडे घ्याल त्या अकॉर्डिंग प्राइस आहेत। 299 वाला कुर्तीज वगैरेचं मटेरियल सुद्धा छान आहे। डेली वेअर साठी तुम्ही यूज करू शकता त्यावाला कुर्तीज। आणि तुम्हाला जर इथे ना वेस्टर्न कलेक्शन हवा असेल तर ते तुम्हाला स्मार्ट बाजार मध्ये छान मिळेल। इंडियन कुर्तीज वगैरे तुम्ही घ्यायला गेलात ना तर हे अशा पद्धतीचे किंवा बंक लॉन्ग स्लीव्हचे वगैरे हे तुम्हाला ना 500-600 च्या रेंज मध्ये मिळून जातील। नाईट सूट किंवा डेली वेअरचे जे शॉर्ट्स आहेत ना त्याचं कलेक्शन स्मार्ट बाजार मध्ये खूप जास्त छान आहे। ह्याच्या अशा पद्धतीचे प्रिंटेड टू पीस वगैरे ह्याचं खूप क्यूट असं कलेक्शन आहे। ह्याच्यामध्ये शॉर्ट पॅन्ट सुद्धा अवेलेबल आहेत, लॉंग पॅन्ट सुद्धा अवेलेबल आहेत। दोन्हीचा सेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता। इथे तुम्ही प्राइस पाहू शकता। जे डेली वेअरचे शॉर्ट वन पीस आहेत ना ते सुद्धा 499 599 ला आहेत। आणि याची सुद्धा ना कॉस्ट खूप जास्त छान आहे आणि मटेरियल वगैरे पण खूप जास्त छान आहे। प्रिंट खूप सुंदर आहेत। या अशा ट्रॅव्हल बॅग वगैरे सुद्धा आहेत। आणि जसं की मी म्हणाले वेस्टर्न कलेक्शन खूप जास्त छान आहे। यांचं जे समरवाले फ्रॉक्स वगैरे आहेत ना त्याचं कलेक्शन छान आहे। 700-800 च्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळून जातील। टू पीसमध्ये बरीच व्हरायटी आहे। प्लाझो टू पीस ड्रेसेस तुम्हाला 1100-1200 च्या रेंजमध्ये मिळतील। इथे ना या मस्त युनिक स्टायलिश अशा कॅप होत्या। समरमध्ये ऊन पण नसेल लागायचं आणि स्टाईल पण मेंटेन ठेवायची असेल ना तर गर्ल्स बॉयज दोन्हीही हे वापरू शकतात। इथे कपड्यांची ना भरपूर व्हरायटी आहे। आता आपण ना वुमन सेक्शनला होतो, त्याच्यानंतर मेन सेक्शन सुद्धा आहे। इथे किड सेक्शन सुद्धा आहे आणि सगळे सेक्शन्स वेगवेगळे आहेत। भरपूर व्हरायटी आहे। पण मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवत राहिले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल। कारण अजून आपल्याला ग्रोसरी सेक्शन आणि क्रॉकरी सेक्शन सुद्धा कव्हर करायचे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सेक्शन सुद्धा बघायचं। हे म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी आहे इथे, त्याच्यामुळे आपल्याला सगळंच बघायचं आहे। आज स्मार्ट बाजारमध्ये आपल्याला काय काय भेटतंय ते। इथून पुढे हे संपूर्ण असं मेन्स सेक्शन आहे। मेन्स सेक्शन मध्ये सुद्धा 50% ऑफ वगैरे ऑफर सुरू आहेत। भरपूर व्हरायटी आहे कपड्यांची। ट्रॅव्हल बॅग साठी सुद्धा ना एक डेडिकेटेड सेक्शन आहे। $199 पासून फुटवेअरचे स्टार्टिंग आहे। आणि ना हे जे तुम्ही पाहताय ना हे सगळे 500-600 रुपयावाले आहेत। आणि ना यांची क्वालिटी खरंच खूप जास्त छान आहे। जे 200-300 वाले फुटवेअर आहेत ना ते काही मला फारसे आवडले नाहीत, पण इथे बऱ्यापैकी ऑफर सुरू होती। त्याच्यानंतर पुढे आलं की इलेक्ट्रॉनिक सेक्शन येतं। मग त्याच्यामध्ये फ्रीज आहे, AC आहे, वॉशिंग मशीन पासून TV पर्यंत सगळं काही आहे। त्याचबरोबर इथे मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर, इंडक्शन, टोस्टर वगैरे हे सुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला जसे परवडतील ना तसे तुम्ही ते घेऊ शकता, कारण लो कॉस्ट पासून हाय कॉस्ट पर्यंत सगळं अवेलेबल आहे इथे। युटेन्सिलच्या सेक्शन मध्ये सुद्धा 50% ऑफ वगैरे सुरू आहे। क्रॉकरी सेक्शन सुद्धा भरपूर मोठं आहे। आणि ना ग्लासेसच्या खूप छान व्हरायटी आहेत स्मार्ट बाजार मध्ये।
त्याचबरोबर हे आपले नॉनस्टिकचे तवे, कढया वगैरे त्याचे सुद्धा ऑप्शन्स आहेत आणि त्याचबरोबर ना पितळेचं वलय असलेल्या कढया, चमचे हे सुद्धा तुम्हाला मिळेल। स्मार्ट बाजार हे एक असं ठिकाण आहे ना जिथे तुम्ही कपड्यांपासून अगदी सगळ्या घरातल्या सामानापर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी करू शकता। ते सगळं फिरून झाल्यावर आपण इथे आता ग्रोसरी सेक्शनला आलेलो आहोत। तुम्ही इथे प्रत्येक गोष्टीची प्राइस ना व्हिडिओमध्ये पाहू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तांदळाच्या बॅग वगैरे ना 5 kgच्या वगैरे सुद्धा मिळतात। 5 kg 10 kgच्या बॅग्स म्हणा, किंवा मग तुम्हाला सुट्टे तांदूळ हवे असतील तर ते गव्हाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे। इथे तेलाच्या प्राइस तुम्ही पाहू शकता। ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांचे स्किन केअरचे प्रोडक्ट इथे अवेलेबल आहेत। स्मार्ट बाजारमध्ये ना खाऊचं प्रमाण खूप जास्त आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ तुम्हाला घ्यायचा असेल ना तर स्मार्ट बाजारमधून तुम्ही घेऊ शकता। इथे जे सोया स्टिक, चकल्या वगैरे आपण घेतो ना त्याचे सुद्धा सॅम्पल्स त्यांनी ठेवलेले आहेत, तुम्ही टेस्ट करू शकता आणि त्यानंतर ना यातले पॅकेट घेऊ शकता। मी ना बऱ्यापैकी काय काय टेस्ट करून बघितलं होतं आणि बरंच काय काय घेतलं सुद्धा आहे। त्याचबरोबर चॉकलेट सिरप, आपला अमूलचं फ्रेश क्रीम, मिल्क मेड वगैरे हे सगळे छोटे छोटे तुम्हाला बॉक्सेस हवे असतील ना तर तुम्ही स्मार्ट बाजारमधून नक्कीच घेऊ शकता। कधी कधी काय होतं ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला मोठं घेणं पॉसिबल होत नाही, मग त्या वाया जातात, मग छोटे छोटे पाऊच बरे पडतात। पुढे आल्यावरती फ्रूट सेक्शन आणि व्हेजिटेबल सेक्शनला आम्ही गेलेलो। भाज्या मला तितक्या फारशा काही आवडल्या नाही, ते 1-2 भाज्या होत्या ज्या एकदम फ्रेश वाटत होत्या, बाकीच्या इतक्या काही फ्रेश वाटत नव्हत्या, पण ना फळं छान होती इथली। कधी डीमार्टच्या गर्दीला बोर झालात ना तर एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही स्मार्ट बाजारला जाऊन सुद्धा शॉपिंग करू शकता, किंवा नुसतं चक्कर मारायचं म्हणून सुद्धा जाऊन येऊ शकता, बघू शकता, विंडो शॉपिंग करू शकता। बऱ्याच वस्तू ऑफरमध्ये होत्या आणि रेसिपीसाठी सुद्धा बरेच काय काय पदार्थ लागतात। मी ना ऑफरवरती असलेल्या बऱ्यापैकी वस्तू इथून घेतल्या होत्या। आता हे ना चिंचवडचं स्मार्ट बाजार आहे। इथे आधी ना बिग बाजार होता, आता त्या बिग बाजारच्या ऐवजी इथे स्मार्ट बाजार झालेला आहे। समोरच हा गोळेवाला आहे, त्याच्याकडून गोळा घेतला मस्त असा। नाही म्हणताना भरपूर शॉपिंग झाली होती। डीमार्टला वगैरे जरी कधी गेलो ना आपण तेव्हा सुद्धा असंच होतं, एक वस्तू आणायला जातो आणि 4 वस्तू उचलून आणतो। पण असो, ह्या गोष्टी तर होतच राहणार। पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही स्मार्ट बाजारमधून कधी शॉपिंग केलेत का हे सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।